ते भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे, उद्या दुसऱ्या पक्षांकडनं सुरू होईल, काही दुसऱ्या इतर पक्षांकडनं ह्याच्या अगोदर पण झालेलं आहे. याला निवडणूक म्हणणार. मी खायला आम्ही बसलो असताना मी म्हटलं बरं झालं चला आपले खासदार निवडून नाही आले. पण या पळवापळवीच्या राजकारणामध्ये आपण मूलभूत गोष्टी आपण विसरून जातो आहोत. आपण महाराष्ट्राचं अस्तित्व विसरून जातो आहोत, महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरून जातो आहोत, महाराष्ट्राची परंपरा विसरून जातो आहोत, देशाची परंपरा विसरून जातो आहोत. आणि चौबाजूने आम्ही काय बघतोय आज, या सगळ्या गोष्टी विकल्या जात आहेत. मी तुम्हाला आता एक आपल्या हे महावितरण ना एमएससीबी एमएससी डीसीएल महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युशन बरोबर वितरण, याचा भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने आत्ता एक आकडा काढला. तुम्ही नीट लक्षात ठेवा मी काय बोलतोय. इथे माझे चॅनलवाले असतील त्यांनी जर नीट पत्रकारांनी नीट बघावं. हा माझ्याकडे आत्ता रिपोर्ट आलाय. या भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने जाहीर केलेला रिपोर्ट आहे एमएससीडीसीएलची. 100 पैकी महाराष्ट्राला किती गुण मिळाले असतील पॉवर डिस्ट्रीब्युशनमध्ये? तुम्ही राजकारण नीट समजून घ्या मी काय बोलतोय ते. किती गुण मिळाले असतील? 100 पैकी किती गुण मिळालेले असतील महाराष्ट्राला? 1.5%. 1.5 गुण मिळाले. 1.5. या 1.5चा अर्थ कळतोय तुम्हाला? यांचा आता आयपीओ येतोय. एमएससीडीसीएलचा आता आयपीओ येतोय, म्हणजे लोकांकडनं पैसे घेण्यासाठी. ज्याला 1.5 मार्क आहे त्याच्यात कोण गुंतवणूक करणार मला जरा सांगा. कोण येणार गुंतवणूक करायला? फक्त म्हणजे हे एकदा ताब्यात आलं संपूर्ण महाराष्ट्राचं डिस्ट्रीब्युशन की महाराष्ट्राची वीज हे अदानी ठरवणार. तुम्हाला कोणत्या भावाने विकायचंय, तुमच्याकडची कशी मीटर तोडायची आहेत, तुम्हाला कसं तुम्ही ते पैसे नाही भरू शकलात तर कसे तोडायचे, अंधारात कसं ठेवायचंय, याचे सगळे उपाय सुरू आहेत. मुंबई ठाणा महाराष्ट्रातल्या जमिनी तर देतातच आहेत, जंगलं दिली जात आहेत. तुमची वीज ही देखील दिली जाणार, उद्या पाणी दिलं जाणार. गुलाम आहात का तुम्ही? यांच्यासमोर आम्ही भिका मागायच्या आणि मग हे काय करणार? पुन्हा परत तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवणार. हे चक्र कसं फिरते बघा. परत तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवणार, मग लोक आपल्याकडे येणार की आमच्याकडचे भाव वाढले, मग त्याच्यावरती आपली सगळ्यांची आंदोलन होणार, आपली इतर पक्षांची होणार, आणि मग आपलं लक्ष तिकडे आणि ह्यांचं लक्ष एसआयआरवर. निवडणुकीला ज्यावेळेला तुम्ही मतदानाला जाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल आपले मतदारच नाही आहेत. म्हणजे मतदार आहेत पण त्यांची नावच नाही आहेत. आणि जरा त्या वेळेला तिथे मतदारांची नावं जर समजा गाळली गेलेली असतील तर त्या क्षणाला तुम्ही काहीही करू शकणार नाहीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.